बऱ्याच जणांना वाटतं की या रणवीर अलाहाबादियामुळे बिचाऱ्या समय रैनाला प्रॉब्लेम झाला. आता बघा, त्याला लेटंटचे सगळे एपिसोड डिलीट करावे लागले. बिचारा समय रैनाला ऑप्शन होता नेटफ्लिक्स वरती त्याचा शो हा नेण्याचा, त्याला भरपूर पैसे पण मिळाले असते. पण समय रैना असं म्हणतात की त्यांनी म्हटलं की मला त्यांच्या कंडिशन्स मान्य नाही आहेत, ते खूप कंट्रोल घेतील आणि मला हे सगळं खूप रॉ ठेवायचं आहे. आणि मान्य आहे, हे सगळं खूप रॉ ठेवताना कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. सो समय रैना जो आहे तो डार्क कॉमेडीसाठी फेमस आहे. त्याला माहितीच होतं की आपला धंदाच भाई कोळशाचा आहे, आपलं दुकानच कोळशाचं आहे. पण प्रॉब्लेम केला ते म्हणजे रणवीर अलाहाबादियानी. रणवीर अलाहाबादिया जो आहे त्यांनी पॉडकास्ट केले आणि त्याचं ते मी गुड बॉय आहे, मी मेडिटेशन करतो, मी अमुक करतो, तमुक करतो, हे सगळी त्याची इमेज त्यांनी बनवून ठेवली होती. ते अचानक आले कोळशाच्या दुकानात. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, समय रैनानी एक त्याच्या स्टोरीवरती शेअर केलेलं आहे की मी माझे सगळे व्हिडिओ डिलीट करतोय वगैरे वगैरे वगैरे. पण चुकूनही कुठेही तो म्हटलेलं नाहीये की आय एम सॉरी. रणवीर अलाहाबादिया आणि त्यांनी स्वतःबद्दल बनवलेली एक इमेज, या कॉन्ट्रास्टमुळे हे जास्त खटकले लोकांना. मी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ऑडियन्स म्हणून भाग झालेलो आहे. तिथे एक असं वातावरण निर्माण होतं की मी आता कूल होतो. प्रेक्षकांनाही वाटायला लागतं, सगळ्यांना वाटायला लागतं, पॅनलवरच्या लोकांना, परफॉर्म करणाऱ्यांना, की काय सगळेजण जोक मारतात, मीच जोक मारत नाही, मी पण आता मारणार, मी पण कूल होणार. समय रैनाचे काही जोक सुरुवातीचे तो स्वतःला काश्मीरी पंडित म्हणून त्याच्यावरती जो डार्क कॉमेडी करायचा ते मला आवडायचे. इवन या शो मध्ये पण काही इंटरेस्टिंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळालं होतं. उसने मेरी तरफ आता हुआ अपना दिल मोड़ा, पण मैंने नी मोड़ा. इवन मराठी शोज जे समयच्या शोवरनं इन्स्पायर होऊन तयार झालेत, भाडीपाचा असेल किंवा इतर शोज असतील, त्याच्यावरती पण आता लोक बोलायला लागलेत. बऱ्याच जणांना हा पण प्रश्न आहे की आता यांचं काय होणार, म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे, अरेस्ट वगैरे. जनरली मी ज्या एक्सपर्टशी बोललो कायद्याच्या, ते असं म्हणले की अशा केसेसमध्ये अरेस्ट वगैरे होत नाही. पण जोपर्यंत तुम्ही हिंसाचार भडकवत नाही किंवा तुम्ही धर्मावरती वगैरे काही बोलत नाही, तोपर्यंत जनरली अरेस्ट होत नाही. फार फार तर थोडाफार फाईन भरावा लागेल. याचा अर्थ तुम्ही बोलायला मोकळ्यात असं करू नका, कारण का ती जी चौकशी आणि त्या सगळ्या गोष्टी होतात त्या खूप त्रासदायक असतात आणि बदनामी होते ती वेगळी. तुम्हाला काय वाटतंय, हे तर क्रिकेटसारखं झालं. कोणामुळे कोण रनआउट झालं? रणवीर अलाहाबादियामुळे समय की समयमुळे रणवीर अलाहाबादिया? का दोन्ही एंडवरती बॅट्समन रनआउट झालेत? कमेंट करून मला नक्की सांगा. मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट केलं पाहिजे, थोडंसं स्ट्रेच केलं पाहिजे. पण किती स्ट्रेच करायचं? अर्थात लिमिट क्रॉस केल्यावरती बोंबा बोंब तर होणारच आहे. कॅमेरा बंद कर, असली कॉमेडी.